आपण अनेक लोक मोठी मोठी माणसं ऐकली आहेत, पाहिली आहेत, पण त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला पूर्ण समजलं नाही. की आपण दुरून ज्यांना खूप मोठं समजत असतो त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून लक्षात येतं की आपण त्यांना जेवढं मोठं समजत होतो तेवढे मोठे, आणि दुरून आपण ज्यांना अतिशय लहान समजत असतो त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून लक्षात येतं की ते खूप मोठी आहेत. त्या प्रसंगातून त्या कळतात. मला आठवतं सुधीर कुठली मुलाखत घेण्याच्या आधी 3-3, 4-4 पानं लिहून त्याची पूर्वतयारी करा. कोणते प्रश्न विचारायचे आहेत आणि मुलाखतीच्या आधी विचारायचा की काही एखादा प्रश्न तुम्ही मी असे विचारा काय अडचणीचा असेल तर मला सांगा. म्हणजे त्या माणसाला कुठेही पण त्याला कुठेही जखम होता कामा नये याच्या प्रकारची संवेदनशीलता नेहमी त्याच्या मुलाखतीमध्ये आढळली. आपले होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हात सापडे बोध करा. खरं म्हणजे आपल्या थोर पुरुषांजले आहेच, पण सामान्य माणसाला आपलं व्यक्तित्व त्यातली गुणवत्ता जर वाढवायची असेल तर यातला सोपा आणि सरळ मार्ग म्हणजे जी मोठी आहेत, कर्तृत्वान आहेत, समाजात ज्यांचा सन्मान आहे अशा लोकांच्या व्यक्तित्वाचा जवळून अभ्यास करणं, त्यांच्या स्वभावाचा अभ्यास करणं, चाल चलन व्यवहार आणि चरित्र तिन्ही सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं आणि त्यातून त्यांच्यापासून आपण कोणत्या गोष्टी स्वीकारू शकतो, कोणत्या गोष्टी घेऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. मी ज्यावेळी महाराष्ट्रात मंत्री होतो 2004ला मंत्री होतो त्यावेळी विरोधी पक्षनेता, माझा ॲक्सिडेंट झाला होता. मी मलबार हिलला राहत होतो आणि मला रतन टाटा भेटायला, त्यांचा माझा फार जवळचा सहवास होता. आणि ज्यावेळी ते आले त्यावेळी ते सगळ्या हायकोर्ट जज व्हायचे एका बिल्डिंगमध्ये राहायचं, रॉकी हिल म्हणून. मी एकटाच मंत्री ते राहतो. त्यामुळे रतन टाटा मला भेटायला आले आणि ते रस्ता विसरले. तर त्यांनी मला फोन केला की नितिन मुझे आपका घर नहीं मिल रहा है, तो आपके ड्राइवर को फोन दो. नितिन आई डोंट हैव ड्राइवर. काय आई डोंट हैव ड्राइवर, मी गाडी चलावतो. आणि मग ते बराचसा मी त्यांना सांगितलं आणि माझ्या केली. म्हणजे एवढा मोठा माणूस पण डाऊन टू अर्थ आणि किती नम्र किती शालीनपणे जवळून त्यांना, नाही तर छोटंसं पद मिळाल्याबरोबर साला में तो साहब बन गया, साहब बन के कैसा बन गया, लगेच पोस्टर बॅनर याचे सत्कार त्याचे सत्कार गया भाग. मला कळत नाही. आणि आमच्या क्षेत्रात तर हे पटकन चाललं जातं. सगळी पदं टेम्पररी मिळतात, परमनंट नाही. पण तरी लोक केवढा जोश करतात, केवढे बॅन वाजवतात. याचा आणि नेतृत्वाचा काही संबंध नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी आजपर्यंत आयुष्यात 1 रुपयाही माझा पोस्टर लावायला खर्च केला नाही आणि करणार नाही. माझ्या स्वागताला कुत्राही येत नाही, पण इतक्यामध्ये मी झेडप्लस असल्यामुळे कुत्रा मात्र यायला लागला. या 4000 लोकांचं जे व्यक्तिमत्व त्यांनी खुलवलेलं आहे त्यांच्या मुलाखतीतून, त्या पुस्तक रूपाने त्यांनी केल्या आहेत प्रकाशित. पण मला असं वाटतं की कुठेतरी त्या मुलाखती पुन्हा एकदा टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्या पुन्हा एकदा नवीन पिढीला दाखवल्या पाहिजे. कारण जे काल आहे ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. कालाय तस्मै नमः. आणि पिढ्यांमधलं अंतर खूप मोठं आहे. आमच्या काळामध्ये तरुण असणारे सुधीर गाडगे आता 75 वर्ष पूर्ण करत आहे. तसं वर्ष जरी पूर्ण करत असले तरी ते तरुणच आहेत मनाने, स्वभावाने. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना मध्ये ही गोष्ट आहे की आशा भोसले कशा होत्या, बाळासाहेब ठाकरे कसे होते. आता हे सगळ्या अनेक काळात बदलत असतात आणि बदलही स्वाभाविक आहे, हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे या जुन्या व्यक्तिमत्वांपासून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि सुधीर गाडगेने ज्यांच्या मुलाखती घेतल्या तर प्रत्येक माणूस वेगळा. मला आठवतं बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ राहण्याची मला संधी मिळाली. त्यांच्या स्वभावाचे अनेक कंगोरे बघायला जवळून बघायचे मिळाले. एकदा बोलत असताना ते मला असं म्हणाले, नितीन अरे मासा पाण्यामध्ये असतो, त्याच्या डोळ्यातून जरी पाणी निघालं
तरी पाण्यात ते मिसळून जातात, ते कुठे लोकांना बघायला मिळतात.